सर तुमची पुतणी खरंच खूप क्यूट आहे. अवनी ना दिसते तशी नाहीये ती, खूप मस्तीखोर आहे. सिरियसली? हा, त्याच्याबरोबर थोडा वेळ घालव, लगेच कळेल. ओके, बघूया. आपण जरा आता कामाचं बोलूया. येस सर, बोला ना. तू सांग मला काय प्रोग्रेस. सर प्रोग्रेस तर तुमच्या डोळ्यासमोरच आहे. सर मी जे तुम्हाला डिझाईन्स दिले होते ते ओके आहेत? ते ओकेच आहेत. तू मला जरा अजून चांगले ऑप्शन्स दाखव. आणि त्या सगळ्यापेक्षाही तू एक्झॅक्टली इथे काय करणार आहेस आता पुढे ते मला सांगितलंस तर बरं होईल. कितीही काही झालं तरी जे व्हायचंय तेच होणार आहे. काय म्हणालीस तू आता समिता? ते अचानक कोड्यात का बोलायला लागलेस तू? होळी सुटायलाच हवी. ठीक आहे, तुझी कोडी सुटली की सांग मग मला. तुम्हीच सोडवणार आहात होळी. मला फक्त तुम्ही मदत करू शकता. काय मदत हवी आहे तुला? इथल्या भिंती ऐकत नाहीत माझं. म्हणजे या भिंतींना रंग लागत नाही. समिता, तू यायच्या आधी या घरात काही कामगार आले होते, मी तुला सांगितलं होतं, आठवतं? ते सुद्धा एक्झॅक्टली हेच बोलत होते. भिंतींना रंग लागत नाही म्हणे. पण मी येऊन बघितलं आणि लागला रंग. एक्झॅक्टली, दॅट्स माय पॉइंट सर. इथल्या भिंतींची इच्छा असेल तरच रंग लागतो त्यांना. तर तू सुद्धा असं बोलायला लागलेस? हो. तुलाही या घराबद्दल कोणीतरी काहीतरी अफवा सांगितलेला दिसतात ज्यावर तुझा विश्वास बसला. सर मी स्वतः चेक केलंय म्हणून मी तुम्हाला सांगते. हे बघ, तू लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता स्वतःच्या कामाकडे लक्ष दिलंस ना तर खूप बरं होईल. आणि प्लीज, ही फक्त भिंत आहे, माणूस नाहीये स्वतःला रंग लावून न घ्यायला. तर म्हणजे तुम्हाला असं वाटतं की मी खोटं बोलते? नाही, तू जे काही बोलतेस ते बेसलेस आहे. मग सर आपण आत्ता चेक करूया. प्लीज. चल. मला पाणी हवंय. आणतो पाणी. आता काय, रंगाच्या डब्यांना पण स्वतःचं एक मन आहे का? त्यांची इच्छा असेल तरच उघडायला. प्लीज कॅरी ऑन.
बघा. ब्रशला थोडा अजून रंग लाव. सर त्याच्याने काही. मी सांगतोय तेवढं कर. ओके. या भिंतींना रंग लागत नाही. बांधकाम जुनं आहे म्हणून असं होत असेल. असं कसं होऊ शकतं? मग स्वतःला रंग लावून घेत नाहीत भिंती, असं कसं शक्य आहे? आता तुमच्या समोर रंग लावला ना मी भिंतींना. हे बघ समिधा, रंग लागेल, बघू आपण काहीतरी. मला वाटतंय की हे घर खरंच वेगळं आहे. वेगळं आहे म्हणजे? वेगळं आहे म्हणजे काय? त्या घराला पाय आहेत का हात आहेत? नाही सर. मग काय वेगळं आहे यात? समिधा, तू आर्किटेक्ट आहेस ना? मग लोकांच्या भाकड कथांवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या कामाकडे जरा नीट लक्ष दे. बांधकाम जुनं असू शकतं, काहीतरी टेक्स्चर मध्ये प्रॉब्लेम, काहीतरी टेक्निकल गोष्टी शिकवल्या असतील ना तुम्हाला तुमच्या शिक्षणात. पण सर भिंतीला रंगच लागत नाहीये तर मी काय करू? समिधा, सोल्युशन काढणं तुझं काम आहे, माझं नाही. ठीक आहे, तुम्ही लावून बघा रंग. कम ऑन, ट्राय. नाही लागणार रंग. एवढा पुरे का अख्ख्या घराला मीच रंग द्यायचा आता? सर मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करते की या घराच्या भिंतींना पॅचेस मध्ये रंग लागतो. पॅचेस मध्ये रंग लागतोय म्हणजे काही ठिकाणी रंग लागतोय आणि काही ठिकाणी रंग लागत नाहीये. आणि अर्धवट रंग लागला तर घर घाणेरडा दिसेल म्हणून आय थिंक सर आपण डार्क शेड सिलेक्ट करायला. डार्क शेड सुद्धा रंगाचीच असणार आहे ना? का वेगळं कुठलं मटेरियल वापरणार आहेस तू? हे बघ समिधा, तुझं कामात लक्ष नाहीये. हे असले काहीतरी फालतू प्रॉब्लेम सांगण्यापेक्षा काम वेळेत आणि चांगलं कसं करता येईल याच्याकडे लक्ष दे जरा. नसेल जमत ना तर सरळ वॉलपेपर्स लावा आणि विषय संपवा, कळलं? अवनी, अवनी, अवनी काय झालं बाळा? का ओरडलीस तू आता? काय झालं? जखोबा, अवनी, जखोबा. समिधा, जखोबाला आवाज दे पट. जखोबा, काय ग? जखोबा, तिला एकटीला इथे टाकून कुठे गेला होता? साहेब पाणी काय पाणी? घरात काम चाललंय, तिला कुठे काही लागलं असतं, पडली असती तर? सर प्लीज. त्याला तहान लागली होती म्हणून पाणी आणायला गेलो होतो. मग तिला आमच्याकडे सोडून जातात नाही? लहान आहे ती, तिला भीती वाटू शकते. एवढी साधी गोष्ट लक्षात नाही आली तुमच्या? अहो पण पाणी आणायला कितीसा वेळ लागतो. बाहेर निघा तुम्ही. हो निघा. ऐकलं नाहीत का? समिधा, आत्ताच्या आत्ता यांना बाहेर जायला सांग. सर एक निघा बाहेर.
सर प्लीज प्लीज रिलॅक्स. ते फक्त पाणी आणायला गेले होते, त्यांना काय माहिती काय होणार आहे इकडे तेवढ्यात. अवनी बाळा काय झालं, का ओरडलीस तू? मी इथे गाडी बघितली होती. कसली गाडी? इथे एक गाडी होती. मग गाडी तुला मिळाली नाही म्हणून ओरडलीस का? नाही, मी गाडी घ्यायला गेले तर सर तुम्ही प्लीज पॅनिक होऊ नका. अवनी आता आहे ना इकडे घरात, मग तुम्ही का अस्वस्थ होताय? तुम्हाला भीती वाटतेय का? तुझ्या जवळच्या व्यक्तीबाबतीत असं काही घडलं तर तुला नाही वाटणार भीती? हो, पण आता मला तुमच्या डोळ्यात या घराविषयी भीती दिसते. अनिता इनफ ना, माझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाहीये. सर आय कम्प्लिटली अंडरस्टँड, मला कळतंय, पण त्याचा राग प्लीज जखोबावर नका काढू ना. ते फक्त आतमध्ये पाणी आणायला गेले होते, त्यांची काहीच चूक नाहीये. आणि सर मला काय हवंय काय नकोय ते सगळं त्यांना माहितीये. त्यांना हे घर व्यवस्थित कळलंय. तो प्लीज सर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, प्लीज त्यांना नोकरीवरनं नका काढू. प्लीज. पाणी घ्या. बरी आहेस? किरण, हे घे लिंबू सरबत. अगदी माझ्या मनातलं ओळखलं बघ. मी तुला सांगणारच होते. थँक्यू व्हेरी मच. बरं, तुला इतक्यात काही काम आहे का आता? नाही का ग? अगं मला बँकेत जायचं होतं आणि मी नेमका गॅसवर कुकर ठेवलाय. कुकर संपेपर्यंत थांबले तर बँक बंद होऊन जाईल. तू थांबशील का जरा थोड्या वेळ इथे? मी थांबते, तू बिंदास जा. हं? मी येते 15-20 मिनिटात. हो. सरबत खूप छान झाले. हा, बरं आले मी लगेच. हा, गार्गी, तू आणि आत्ता लवकर आलीस? काय ग? खा. गार्गी, माझ्यावरचा मृत्यू गुरुजींनी स्वतःवर ओढवून घेतला, पण एक ना एक दिवस ते घर मला नक्की मारून टाक. मग वाट का बघायची? आजच मरते मी. खा गार्गी. मीही मरेन आणि तुलाही मारेन. खा हे. गार्गी थांब. खा गार्गी थांब. गार्गी थांब. तो मृत्यूंजय बंगला आणखी काय काय दाखवणार आहे? देव जाण. अजून हवंय? नको. चलो आम्ही निघतो. एवढ्या लगेच? कामाबद्दल मी जे काही सांगितलं ते लक्षात ठेव. रंग लावायचा आहे की वॉलपेपर्स त्याचा फायनल कॉल घ्या.
आणि नसेल जमत काम तर तेही सांग, कामच बंद करून टाकू आपण. चल. काका ती बघ काय हात नका लावू त्या गाडीला. का पण मला ती हवी आहे. नका घेऊ ती. अवनी, ते नको म्हणालेत ना. पण काका मला ती कार हवी आहे. ती जुनी आहे, आपण नवीन कार घेऊया. नाही मला हीच कार हवी आहे. अहो तिला एवढी हवी आहे तर घेऊ द्या ना. काही गरज नाहीये. चल. जखोबा, जखोबा. किरण, किरण अगं तुला काय झालं? डोकं ठणकते माझं. अगं पण असं अचानक? होतं मला कधी कधी असं. अगं मग जरा अंग टाकायचंस ना. पडणारच होते, पण म्हटलं तू येईपर्यंत वाट पाहते. बरं तुझं डोकं चेपून देऊ मी? नको, मी घरी जाऊन जरा पडते. हं? आई ग, बरं ठीक आहे, चालेल. येते मी. अरे या फोटोला तडा कसा काय गेला? अगं मी सकाळी निघताना व्यवस्थित होती फ्रेम ही, मला चांगलं आठवतंय. नक्की यांच्या हातून ही फुटली असणार आणि मी ओरडेन म्हणून मला सांगितलं नाही. खा किरण, अगं तुला काय झालंय? तुला घाम का फुटलाय एवढा? हे बघ तुझी तब्येत ठीक नसेल तर चल आपण डॉक्टरांकडे जाऊया. नाही नको, घरी जाऊन पडते मी जरा. बरं ठीक आहे. प्रेमचं काय करू आता, नंतर बघते. जखोबा, जखोबा, कुठे आहात तुम्ही? कुठे लपून बसलायत? जखोबा बाहेर या. तुम्हाला सांगितलेलं कळत नाही? किती वेळा सांगितलंय मी तुम्हाला? हा, का केलं तुम्ही असं? का घेऊन नाही दिली तिला गाडी? हा, खेळ तुझ्या मालकांचं होत आणि ते जर घराबाहेर गेलं असतं तर तुझ्या मालकाने जीव घेतला असता. कोण छोटे मालक? हा, कोण छोटे मालक? या घरात कोणी मालक बिलक नाहीये, कळलं तुम्हाला? कळलं का? आता मी तुम्हाला सोडणार नाहीये. सोड. काय करताय? हो मारू नका, हो मारू नका मला. नका नका मारू नका मला. नका मारू मला. वैजू मावशी मला पाणी दे. मला पण. आणि काय ग, घरी एवढी खेळणी आहेत तुझी, तिथे कसला गाडीसाठी हट्ट करत होतीस? मग मला ते आवडलं होतं. मला कळलं. हे घे पाणी. काय मग अवनी, कसं काय वाटलं नवीन घर? शी, मला तर ते आवडलंच नाही. तिकडे खूप अंधार होता. अगं ते घर पूर्णपणे नीट तयार झालं ना की मग बघ कसं पॉश दिसेल. शी, तिकडे खूप धूळ पण होती. मी सांगतोय ना तुला, घराचं काम पूर्ण झाल्यानंतर माझी खात्री आहे तुला सगळ्यात जास्त आवडणार. मला नाही आवडणार. आधीच ठरवून टाकलंयस तू? हो. पूर्ण होऊ तरी देत घर, मग ठरवूयात ना आवडतंय की नाही. ए काका, मला नाही यायचं तिकडे. बर, तू मला आता काहीतरी अवघड प्रश्न विचारायच्या आधी मी जरा जाऊन फ्रेश होतो आणि ऑफिसचं काम करतो. चालेल. बाय.
चल अवनी तू बी हातपाय धुवून घे, मी तुझी कपडे घेऊन येते. हातपाय धुवायची काय गरज? आम्ही तर गाडीने गेलो आणि गाडीने आलो. असं आताच तर म्हणालीस ना बंगल्यात लई धूळ होती म्हणून. हो. मग धूळ पोटात गेली तर चालेल तुला? नाही. चल मग हातपाय धुवून घे बरं. हा कागद तर किती दादा वर घेऊन गेली ना. चल चल. नका नका मारू नका मला मारू मारू नका मला मारू नका नका म्हटलं ना अजिबात मारू नका नका मारू मारू नका हो मला मारू नका.